तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेल्वे रिक्वायरमेंट सेल नॉर्थर्न सेंट्रल रेल्वे प्रयागराज येथे अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत। तुम्ही जर 10वी पास आणि ITI पास विद्यार्थी असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। एंगेजमेंट ऑफ ॲक्ट अप्रेंटिस झोनल नोटिफिकेशन नंबर RRC/NCR/ॲक्ट अप्रेंटिस 1/2024 डेटेड 14/9/2024 रोजी हे नोटिफिकेशन इथं आलेलं आहे। आणि ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म जे चालू झालेले आहे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी ते 16/9/2024 या तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी चालू झालेले आहे। आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी दिलेली आहे ती 15/10/2024 या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथं फॉर्म भरू शकतात। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे RRC/NCR त्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे। त्यासाठी ही वेबसाईट इथं त्यांनी देण्यात आलेली आहे www.rrcprayagraj.org या ऑनलाईन वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतात। ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर इथं ज्या टोटल पोस्ट ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या 1679 जागांसाठी इथं 2024-25 करता इथे वॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यामध्ये डिव्हिजन जे दिलेले आहे ते प्रयागराज, आग्रा, झांसी आणि झांसी वर्कशॉप यासाठी या अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहे। त्यानंतर आपण एलिजिबिलिटी कंडिशन काय आपण या ठिकाणी सर्व पाहून घेऊया। एलिजिबिलिटी कंडिशन जे दिलेले आहे त्यामध्ये हे मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे। एज क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे 15/10/2024 या क्लोजिंग डेटपर्यंत तुमचं वय जे आहे ते कमीत कमी 15 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत तुमचं इथं वय असणे आवश्यक आहे। म्हणजे 15 ते 24 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात। SC ST आणि OBC जे आहे त्यांच्यासाठी इथं SC STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन इथं दिलेलं आहे आणि जे OBC कॅन्डिडेट आहे त्याच्यासाठी 3 वर्षाचं इथं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे। त्याचनंतर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDF लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करून सर्व इथं वाचू शकता। हा व्हिडिओ फक्त मी माहिती देण्याकरता बनवत आहे। त्यानंतर इथं इसेन्शियल क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं सर्व त्यांनी दिलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर 10वीमध्ये कमीत कमी 50% मार्क इथं असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला NCVT किंवा SCVT रेकॉग्नाइज्ड बोर्डमधून मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। या ठिकाणी कोणत्या ट्रेडमध्ये तुम्ही ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या ठिकाणी सर्व त्यांनी इथं दिलेलं आहे। त्यामध्ये फिटर आहे, वेल्डर आहे, आर्मेचर वाइंडर, मशिनिस्ट, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मेकॅनिक, वायरमन असे जवळपास 22 ट्रेडसाठी इथं वॅकन्सीज निघालेले आहेत। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर OBCचं जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते कशा पद्धतीचं पाहिजे याचं सर्व त्यांनी माहिती दिलेलं आहे। तुम्ही तो सर्व व्हिडिओ स्टॉप करून किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही PDF सर्व डाउनलोड करून घ्या आणि सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्या। हा व्हिडिओ फक्त मी माहिती देण्याकरता बनवत आहे। इथं सर्व त्यांनी माहिती दिलेली आहे। त्यानंतरची ॲप्लिकेशन फी जी आहे ती 100 रुपये इथं ॲप्लिकेशन फी लागणार आहे। नॉन रिफंडेबल फी आहे ती। या ठिकाणी तुमचं जर मोड ऑफ सिलेक्शन जे आहे ते 10वी आणि जे ITIचे गुण आहे तुमचे त्याच्या 50% ॲव्हरेज मार्कांवर इथं मेरिट लिस्ट इथं लागणार आहेत। त्यानंतर तुमची जी ट्रेनिंग पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा इथं ट्रेनिंग पिरियड राहणार आहेत। त्यासाठी तुम्हाला www
rrcprayagraj.org या साईटवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्ह मोबाईल म्हणजे तुमचा चालू मोबाईल नंबर आणि जो ईमेल ID आहे तो टाकायचा आहे. त्याबरोबर सर्व माहिती व्यवस्थित तुम्हाला भरायची आणि जे डॉक्युमेंट दिलेले आहे ते सर्व इथं त्यांनी दिलेलं आहे. कोणते डॉक्युमेंट इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे आणि किती KB म्हणजे किती साईजमध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे सर्व या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते अपलोड करायचे या ठिकाणी सर्व तुम्हाला माहिती दिलेलं आहे. 10वीचं मार्कशीट आहे, त्याबरोबर ITचं मार्कशीट आणि सर्व इथं दिलेलं आहे. इथून तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सर्व इथं वाचू शकता व्यवस्थित आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे त्यावरून तुम्ही PDF सर्व डाउनलोड करू शकतात. किती KB अपलोड करायचे आहे सर्व इथं त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीने इथं हे नोटिफिकेशन आलेलं होतं. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ नवीन नोटिफिकेशन शासन गव्हर्नमेंट GR तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील.